लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे। नुकताच पक्षांतर केलेल्या निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांना शिवसेनेतून पाठिंबा मिळणार का, पाहूयात ही नजर। सध्या निवडणुकांचे वारे वादळे वाहत असतानाच संपूर्ण राज्यातच पक्ष बदलांचे वातावरणही चांगले जोमात चालू आहे। या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे आता सर्वत्रच दिसू लागले आहेत। नुकतेच कोल्हापुरातील माजी खासदार निवेदिता माने व त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनीही शिवसेनेमध्ये उडी घेतली आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरचा दौरा केला। त्यानंतर तिकिटांच्या मिळण्या न मिळण्याच्या राजी नाराजीवरून माजी खासदार निवेदिता माने व पुत्र धैर्यशील माने यांनी पक्षांतर केले। मात्र पक्षांतर करून त्यांना तिकीट मिळाले तरी कोल्हापुरात त्यांचा दबदबा कितपत आहे हाही विचार करण्याचा प्रश्नच आहे। गेल्या काही वर्षात माने कुटुंबीय कोल्हापूरकरांच्या विस्मरणात गेलेल्याची चिन्हे आहेत। कोल्हापुरात एकेकाळी वर्चस्व असणारे माने कुटुंबियांना आता कोल्हापूर साथ देणार का, हा तर मुद्दा आहेच। पण कोल्हापुरातील शिवसेनेतच आता गटबाजीचे राजकारणाला ही उधाण आले आहे। त्यामुळे शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक यांच्याकडे पाहिलं जात आहे। मात्र संजय मंडलिक यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेत। त्यामुळे क्षीरसागर यांनी आक्षेप नोंदवला, या सर्व राजकारणामुळे माजी खासदार निवेदिता माने व त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी तिकिटांच्या कारणावरून पक्षबदल करून घेतला। मात्र त्यांची आता शिवसेनेत वर्णी लागणार का, हा प्रश्नच आहे।